आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठीच आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे, त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे, या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन प्रदीर्घ होतं, तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीनं मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली। केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती। त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला। त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 2 तास घमासान झाल्यानंतर 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे। तुम्ही समाधानी आहात का? जवळजवळ 2-2.5 तास चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की तारीख घेतल्याशिवाय चर्चा संपणार नाही, गोलमोल उत्तर आम्ही ऐकणार नाही। फार दिवस झाला ऐकतोय आम्ही योग्य वेळ आम्ही या अटीवरच चर्चेला आलेलो होतो की आज आम्हाला तारीख मिळेल आणि आज तारीख सांगितली जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं काल, म्हणून आम्ही तिथून नागपूरहून उठून आज चर्चेला आलो आणि आज त्याने आम्हाला 30 जूनच्या आत आम्ही हा निर्णय घेत आहोत असं सांगितलं। 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही तारीख दिलेली आहे।